नमस्कार, मी स्वाती. सोनाक्षी वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मस्त अशी आपण आज मसाला दलिया खिचडी बघणार आहे. खूप सुंदर अशी ही दलिया खिचडी लागते. बघा आता लागणारं साहित्य, आपण 1 वाटी दलिया घेतलेला आहे. अर्धी वाटीला थोडीशी कमी मूग डाळ घेतलेली आहे. 1 बटाटो घेतलेला आहे. 1 कांदा घेतलेला आहे. गाजर घेतलेला आहे. 2 टोमॅटो घेतले. थोडेसे आपण वाटाणे घेतलेले आहे आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. म्हणजे चव खूप सुंदर येते. आता आपण सगळं कांदा, बटाटो, टोमॅटो कट करून घेऊया. खूप सुंदर अशी आपली दलिया खिचडी होणार आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि खूप सुंदर लागते ही मसाली दलिया खिचडी. तुम्ही एकदा बनवाल तर नेहमी बनवून खाल. बटाट्याचे पण आपण आता साल काढून घेणार आहे. बघा आता मस्त असा आपण असा उभ्या आकाराचा कांदा कट करून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कट करू शकता. बघा आता आपला कांदा कट करून झालेला आहे. बघा शेंगदाणे पण घ्यायचे आहे. शेंगदाणे राहिले होते आपले. आता आपण बटाटो पण कट करून घेऊया. बघा आता आपलं सगळं साहित्य कट करून झालेलं आहे. लसूण कट करून झालेला आहे. गाजर आपण असे उभे काप करून घेतले. टोमॅटो कट झालेला आहे. आता आपण दलिया बनवायला सुरुवात करूया. बघा आता आपण कुकरमध्येच दलिया बनवणार आहे, म्हणजे झटपट होणार आहे. आता आपण तेल टाकणार आहे. तुम्ही साजूक तुपामध्ये पण बनवू शकता. आपण 2 ते 3 पड्या तेल घातलेलं आहे. आता बघा तेल तापलेलं आहे. आपण 1 चम्मच जिरा घालणार आहे. 1 चम्मच मोहरी घालणार आहे. छान असं तडतडू द्यायचं. बघा जिरं तडतडलं. आता आपण लसूण घातला. लसूण पण छान असा सोनेरी रंगावर होऊ द्यायचा. बघा आता छान असं आपण आता शेंगदाणे घालणार आहे. त्यानंतर कांदा घालणार आहे. कांदा पण छान असा परतू द्यायचा. बघा 2 आपण आता मिरचीचे तुकडे टाकणार आहे. म्हणजे दलिया आपल्या खिचडीला खूप सुंदर अशी एक चव येते. त्यानंतर आता आपल्याला कट करून घेतलेला गाजर पण घालायचं आहे. बटाटा घालायचा आहे. परत एकदा छान असं हलवायचं. खूप सुंदर असा आपला हा मसाली दलिया होणार आहे. तुम्ही नक्की करून बघा, मला सांगा आणि तुम्हाला आवडल्यास मला नक्की कमेंट करा की तुम्हाला आवडला का. तुम्ही करून बघा. खूप भारी लागतो. खूप टेस्ट सुंदर लागते दलियाची. बघा आपण आता दलिया आणि मूग डाळ असं छान असं मिक्स केलं. आता आपण हा धुवून घेणार आहे आणि आपला मसाला होईपर्यंत आपण पाण्यामध्येच ठेवणार आहे. बघा आता दलिया असा मस्त पाण्यामध्ये ठेवलेला आहे, मूग डाळ आणि दलिया. आता आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. फोर्जन मटार घेतलेले आहे, ते पण टाकायचे आहे. तुम्ही स्किप करू शकता. खूप सुंदर असं बघा आता छान असा पूर्ण मसाला एकजीव करून घ्यायचा. छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आणि आता आपण थोड्या वेळाने बघूया. आता बघा आपला मसाला झालेला आहे छान. 1 चम्मच हळद पावडर घेणार आहे आपण. 1.5 चम्मच मिरची पावडर घेणार आहे. थोडासा गरम मसाला टाकणार आहे. छान असं बघा आता हलवून घ्यायचं. मसाला तेलामध्ये छान फ्राय होऊ द्यायचा. म्हणजे आपली मसाला दलिया खिचडी खायला पण खूप छान लागते, टेस्टी लागते. आणि आता मी गरम पाणी सुद्धा करायला ठेवलेले आहे. आता बघा आपला मसाला पूर्ण झालेला आहे. आपला बघा हिंग स्किप झाला होता. हिंग टाकायला विसरली. 1 चिमूटभर हिंग सुद्धा टाकला आणि आता परत एकदा छान असं हलवून घ्यायचं. बघा आता दलिया पाणी काढून घेतला आपण. आपला मसाला होईपर्यंत पाण्यामध्येच ठेवलेला होता. आता आपल्याला मसाल्यामध्ये टाकून घ्यायचा आहे दलिया आणि मूग डाळ. बघा आता छान असं आता हलवून घ्यायचं. दलिया पूर्ण मसाला मस्त दलियामध्ये एकजीव होऊन जातो मग, आणि खायला पण खूप भारी टेस्टी लागतो. तुम्ही मधल्या भुकेकरिता, सकाळी नाश्त्याला
करू शकता दलिया खिचडी। खूप सुंदर रेसिपी आहे। गोड पण करू शकता, पण मसाला खिचडी सर्वांना आवडते, तुम्ही नक्की करून बघा। आता आपण गरम पाणी करायला ठेवलेले आहे। आपलं पाणी गरम झालं का तोपर्यंत आपला मसाला पण छान दलियामध्ये मिक्स होईल आणि आता आपण थोड्या वेळाने भेटते। गरम पाणी छान असं तयार झालेलं आहे। आता आपण दलियामध्ये टाकणार आहे। थोडंसं मी पाणी जास्तच घालणार आहे, म्हणजे खूप सुंदर असा दलिया लागतो, लपका लपका। तुम्हाला दाणेदार हवा तर तुम्ही पाणी कमी घाला, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता। तुम्ही नक्की ह्या प्रकारे दलिया खिचडी करून बघा आणि माझा व्हिडिओ जर आवडत असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। एक लाईक मात्र नक्की करा, लाईक करायला विसरू नका। आता चवीनुसार आपण मीठ टाकणार आहे। परत एकदा छान असा आपला दलिया हलवून घ्यायचा। खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली का मला ते पण सांगा कमेंटमध्ये। आता याच्यावर थोडीशी एक तुपाची, साजूक तुपाची धार आपण सोडणार आहे। बघा मस्त असं घरी बनवलेलं साजूक तूप, मस्त वरतून असं तूप जाणार आहे, म्हणजे आपल्या दलियाला एक छान अशी वेगळी टेस्ट येणार आहे। तुम्ही नक्की ह्या प्रकारे बनवून बघा। तुम्ही पूर्ण पण साजूक तुपामध्ये दलिया बनवू शकता, पण असा एक चम्मच वरती जरी तुम्ही टाकला तरी खूप छान अशी टेस्ट लागते दलियाला। आता आपण कुकरचं झाकण लावून एक 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आपल्याला। बघा आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि आता एक 4 शिट्ट्या होईपर्यंत वाट बघूया। मस्त असा आता कुकर आपला गार झालेला आहे। बघा किती सुंदर अशी आपली दलिया खिचडी तयार आहे। तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडली का दलिया खिचडी। आता आपण खाण्यासाठी तयार आहोत, या तुम्ही पण खायला। बघा आपली दलिया खिचडी मस्त अशी तयार झालेली आहे आणि त्याच्यावर परत जातं असं साजूक तूप। तुम्ही नक्की ट्राय करा, आवडल्यास मला नक्की सांगा। तुम्ही असं तूप घेऊन नक्की खाऊन बघा, तुम्हाला खूप आवडेल। आपली दलिया खिचडी तयार आहे। श्री स्वामी समर्थ।